परळीच्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पासून दूर जाण्यासाठी 10 लाख रुपये वाल्मिक कराडनं दिले असा आरोप कासलेने केला। त्यानंतर मुंडेंचे प्रतिस्पर्धी पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी हायकोर्टात धाव घेणार असल्याचं म्हटलंय। पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला 10 लाख आले, 7.5 परत केलेत। ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं, जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं। या विषयात मी आता दाद मागण्यासाठी मी आता हायकोर्टात जाणार आहे। परळीत विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएमची छेडछाड करण्यात आली। त्यासाठी धनंजय मुंडेंचे खास वाल्मिक कराडनं 10 लाख माझ्या खात्यात पाठवल्याचा सनसनाटी आरोप बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेनं केलाय। परळीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेसाहेब देशमुख उभे होते, ज्यात देशमुखांचा पराभव झाला आणि मुंडे विजयी झाले। पण आता कासलेनं ड्युटीवर असताना ईव्हीएम पासून दूर जाण्यासाठी कराडनं 10 लाख पाठवल्याचा आरोप केलाय। त्यावरून राजेसाहेब देशमुख आता मुंडेंच्या आमदारकी विरोधात हायकोर्टात जाणार आहेत। धनंजय मुंडे कॅश पकडली होती ती आणि ईव्हीएम पाशी तुम्ही थांबायचं नाही। काय झाली होती, काय ठरलं होतं नेमकं तुमचं, आणि कोण कोण होतं त्या बैठकीला? राहण्यास मला सांगितलं होतं। कोण कोण होतं त्या बैठकीला? रिझर्व्ह ठेवेल, तुम्ही फक्त शांत राहा। ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली आहे, लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती, बोगस मतदान तुम्ही करू दिलं नव्हतं लोकसभेला, तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं। वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई, ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत, त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला 10 लाख आले, 7.5 परत केलेत। 2.5 लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे। थांबा, ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं, जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं। रणजित कासलेने सांगितलं की ईव्हीएमच्या छेडछाडच्या मोबदल्यात मला 10 लाख रुपये दिले। एक कासलेनं 10 लाख रुपये दिले, तर मग डीवायएसपी एसपीला किती दिले, डीवायएसपीला किती, की धनंजय मुंडे कोण आहेत आणि त्यांचं काय कार्य आहे, आणि या सगळ्या कार्याला म्हणजे असं शोभिवंत किती काम करतात आणि किती लोकशाहीतले नेते सक्षम आहेत ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे। म्हणून या विषयात मी आता दाद मागण्यासाठी मी आता हायकोर्टात जाणार आहे। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी कासलेच्या आरोपांची चौकशी केली जाईल असं म्हटलंय। कुणी आरोप केल्यानंतर त्याच्या खोलामध्ये जाऊन त्याची चौकशी केली जाईल। उद्याच्याला निलंबित करणारे किंवा अशी जो व्यक्ती असतात त्यांच्या आरोपाला किती महत्त्व द्यायचं ह्याचाही कुठंतरी विचार जनतेने पण करावा, तुमच्यासारख्या मीडियाने पण करावा। अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कासलेचा शोध बीड पोलिसांना होता, पण पोलिसांनाच अटक करून दाखवा असं चॅलेंज देऊन तो फरार झाला। मात्र नंतर आपण सरेंडर होणार म्हणत गुरुवारी रात्री दिल्लीहून पुण्यात आला आणि बीडला येऊन सरेंडर होण्याआधीच पहाटे 4 वाजता त्याला एका हॉटेलमधून अटक करण्यात आली। पण अटक होण्याआधीही कासलेनं पुन्हा एकदा वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर होती असा दावा केला। ऑफर मला होती, पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत, कारण शासन किंवा IPS IAS लोक खूप हुशार असतात। बंद दाराआड मला ऑर्डर बी अशी होती ना, म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही, तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्वर घेऊन 24 तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा। लक्षात आलं का? अशी ती ऑफर होती। तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना, एक तुमच्या आता माझी सर्व्हिस राहिली 25 वर्ष, जेवढा पगार आहे लमसम, तुमचा पगार होत असेल 15 करोड 10 करोड, तर तुम्हाला 50 करोड आजच मिळेल लमसम, आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील, त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू। रणजित कासलेवर व्यापाऱ्याशी देवाणघेवाण केल्याच्या आरोपात निलंबनाची कारवाई झाली होती, त्याला आता थेट बडतर्फ करण्यात आलं। दरम्यान अटकेनंतर कासलेला बीडच्या कोर्टात हजर करण्यात आलं, तिथे त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 14 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी करणे, या सर्व जर गोष्टी आपण बघितल्या तर कासलेंची कस्टडी त्यांना नेमकं अॅट्रॉसिटीच्या केसमध्ये पाहिजे होती का त्यांची जी काय प्रतिमा आहे पोलीस डिपार्टमेंटची जी कासलेंच्या वतीने मळीत झाली आहे त्याच्यामध्ये पाहिजे होती, हे काय समजलं नाही। 3 दिवसाचा PCR दिला, आता त्याच्यात पुढची प्रोसेस काय असेल? नाही, आता 3 दिवस ते तपास करणार, सोमवारी त्यांना 21 तारखेला हजर करणार मान्य न्यायालयामध्ये। वाढीव PCR मागितलं तर मान्य न्यायालयाला वाटलं तपासात काय तथ्य आहे तर वाढीव PCR देईल, आणि MCR झाला तर त्या दिवशी आम्ही बेल फाईल करणार त्याच्यामध्ये। कासलेनं एक गंभीर आरोप केलेत। मग कराडच्या एन्काउंटरची ऑफर असो की परळीतील ईव्हीएम मध्ये झालेली छेडछाड, असे एक आरोप करणारा कासले आता पोलिसांच्या कोठडीत आहे। त्यामुळे पुढे काय काय समोर येतंय हे दिसेलच। पुण्याहून अजिंक्य धायगुडेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड।